राजकीय, सांस्कृतिक त्या प्रत्येक क्षेत्रातला मान्यवर या विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही जाणीवपूर्वक आणतो की त्यांच्यासाठी एक मेजवानी आहे. ती मेजवानी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर त्यांनी स्वतः ठरवायचंय की कोणत्या क्षेत्रामध्ये जायचंय, कशा दर्जाचं त्यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य घडवून घ्यायचं आहे. आणि म्हणून मागील 5 वर्षापासून संस्थेनं विविध क्षेत्रांमधील पुरस्कार त्या ठिकाणी चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये पत्रकारिता असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, उद्योग असेल, सहकार असेल आणि राजकीय असेल, हे पुरस्कार आपण त्या ठिकाणी देत असतो. आणि यावर्षी मला सांगताना आनंद वाटतो की या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री माननीय श्री रामदासजी कदम यांना आपण देतोय. हे 5वं वर्ष आहे. याच्या आधी जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव, त्याच्या आधी मनोहर जोशी, त्याच्या आधी नारायण राणे, त्याच्या आधी अण्णा हजारे यांना आपण दिलेला होता. हे त्याचं 5वं वर्ष आहे. आणि त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार रामदासभाई कदम, त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रामधील पुरस्कार हा बाबा आढाव, माथाडी कामगार संघटनेचं अत्यंत चांगल्या पद्धतीने ते नेतृत्व करतात आणि कष्टकऱ्यांचं नेतृत्व म्हणजे बाबा आढाव. त्याच्यानंतर पत्रकारिता क्षेत्रामध्ये संजय आवटे जे की संपादक आहेत लोकमत पुण्याचे. त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍडव्होकेट SK जैन सर यांना आपण देतोय. त्याच्यानंतर उद्योग क्षेत्रातील पुरस्कार हे रांका ज्वेलर्स याचे अध्यक्ष आणि पुण्यातील व्यापारी संघटनांचा एक अत्यंत चांगला असा चेहरा फतेचंद रांका यांना आपण देतोय. आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्रातला पुरस्कार हा विद्याधर अनासकरजी यांना आपण देतोय सहकार क्षेत्रामध्ये. आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माननीय श्री एकनाथजी खडसे साहेब आहेत. हे या कार्यक्रमाला अध्यक्षपद भूषवणार आहेत. आणि माननीय श्री उल्हासदादा पवार, माननीय श्री महादेवजी जानकर, माननीय श्री सदाभाऊ खोत हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. मला सांगताना फार आनंद वाटतो की या कार्यक्रमामध्ये म्हणजे पुण्यातील अत्यंत फास्टेस्ट ग्रोईंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आपल्या संस्थेला म्हटलं तरी हरकत नाही. कारण 2014 पासूनचा जो प्रवास आहे हा अत्यंत म्हणजे अल्पसा असा 9 वर्षांचाच प्रवास आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 5व्या कॅम्पसचं आपलं भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी धायरी या ठिकाणी करतोय. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्येच हा कॅम्पस त्या ठिकाणी होतोय. त्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या जून महिन्यापासून त्या ठिकाणी म्हणजे नेक्स्ट अकॅडमिक इयर इकडे लॉ कॉलेज, फार्मसी कॉलेज आणि BSc नर्सिंग कॉलेज हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि त्याचबरोबर 500 बेडचं हॉस्पिटल हे संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे, जे की कोकिलाबेन अंबानी यांच्यासोबत त्याचा टायअप होणार आहे. त्या हॉस्पिटलची अत्यंत मोठी रेंज आहे. म्हणजे पुण्यामध्ये कुणाला जर अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा जर मेडिकल मध्ये पाहिजे असतील तर त्या आपल्याला जाधव फाउंडेशन तर्फे देता येतील. आणि जर का त्या इथं देता आल्या नाही आपण त्यांना एअरलिफ्ट करून सुद्धा लगोलग आपण त्यांना मुंबईला हलवू शकतो. म्हणजे पुणे सोडून बाहेर दुसरीकडे कुठेही जायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. म्हणजे अत्यंत मधल्या उच्च व्यक्तीसाठी सुद्धा ते हॉस्पिटल असणार आहे आणि अत्यंत गरीबातल्या गरीब व्यक्तीसाठी सुद्धा ते हॉस्पिटल आम्ही उपलब्ध करून देणार आहे. त्याचाही भूमिपूजनाचा कार्यक्रम हा त्या दिवशी त्या ठिकाणी पार पडणार आहे. आणि त्याचबरोबर माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आणि ज्यांच्या प्रेरणेतून आम्ही त्या ठिकाणी रोज काम करतोय असे आमचे वडील शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन आम्ही त्या ठिकाणी करतोय. ते आत्मचरित्र त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याचा पहिला भाग आम्ही त्या ठिकाणी करतो. म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते 2010 पर्यंतच्या घटना या सगळ्या त्यांनी त्या आत्मचरित्रामध्ये त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. मला त्याबद्दल जास्त असं काही सांगता येणार नाही कारण ते आत्मचरित्र अजून आम्ही देखील त्या ठिकाणी वाचलेलं नाही. परंतु मला सांगताना आनंद वाटतो की 1986 साली आमचे वडील हे स्वारगेटच्या फुटपाथवरती त्या ठिकाणी एक आठवडा राहिलेले आणि तिथूनचा जो एका प्राध्यापकाचा जो प्रवास आहे तो प्रवास शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये अत्यंत असा उल्लेखनीय असा त्या ठिकाणी तो राहिलेला आहे. आणि त्यांच्याही आत्मचरित्राचं प्रकाशन याच कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. हा कार्यक्रम 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृह, प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर नगर पुणे 41 या ठिकाणी होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजताच चालू करण्याचं नियोजन आमच्या डोक्यामध्ये आहे. 11च्या पुढे हा जाऊ द्यायचा नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये 11 ते 1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालेल. आणि तो झाल्यानंतर कार्यक्रम
जो काही सगळा आहे तो झाल्यानंतर जे आलेले मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं आणि तिथे जे कोणी पत्रकार उपस्थित असतील त्यांचं एक इंटरॅक्शन व्हावं अशी एक काही जणांची इच्छा होती. तर ती सुद्धा आम्ही कार्यक्रमानंतर त्याची एक सेपरेट अशी सुविधा ही संस्थेच्याच एका सभागृहामध्ये छोट्याशा आपण तिथे ती केलेली आहे. आणि ही जी काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत, ज्या मान्यवरांना आपण पुरस्कार देणार ती खरोखरच अत्यंत त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. नवीन पिढीला, नवीन युवकांना त्यांच्याकडनं चांगली प्रेरणा मिळेल हीच एक आशा अपेक्षा आहे. आणि म्हणून मी संस्थेच्या वतीनं, संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण या कार्यक्रमाला त्या ठिकाणी यावं. त्याचबरोबर या कार्यक्रमाला योग्य अशी प्रसिद्धी आपण आपल्या सुप्रसिद्ध अशा वर्तमानपत्रामध्ये, ऑनलाईन मीडियाच्या चॅनलमध्ये आपण त्या ठिकाणी ती द्यावी. आणि त्याचबरोबर एक शेवटचं अनऑफिशियली असं म्हणजे ज्याचा पत्रकाराशी काही, ह्या पत्रकार परिषदेशी असा काही संबंध नाही, 8 तारखेला आपल्या संस्थेच्या वतीने नेहमीप्रमाणे जसा आपण पत्रकारांचा एक स्नेह मेळावा आपण त्या ठिकाणी घेत असतो, तोही कार्यक्रम आपण 8 तारखेला त्याचं नियोजन केलेलं आहे. त्याचं ऑफिशियल तुम्हाला सगळ्यांना पत्रिका, टायमिंग आणि व्हेन्यू ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑफिशियली संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी औपचारिकरित्या सगळ्यांना पाठवण्यात येतीलच. आपण त्याही कार्यक्रमाला यावं हीच मी विनंती आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. जीवन गौरव पुरस्कार जो आहे सर, तो जे मान्यवर आपल्याकडे येणार जे आपण पुरस्कार देतो ते ट्रॉफी, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी असं सिंपल असं पुरस्कार आपण त्या मान्यवरांना देणार. हॉस्पिटल किती वर्षामध्ये उभं करायचं आहे, काय स्कीम आहे? हॉस्पिटल सर एका वर्षामध्ये लगोलग 100 बेड चालू होत आहे. कारण तिथं लगोलग लगेचच संस्थेचे BSc नर्सिंग आणि MSc नर्सिंगचे कोर्सेस आपण त्या ठिकाणी चालू करतोय. आणि आमचं टार्गेट असं आहे की ते 2 ते 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी उभं राहावं. आणि हॉस्पिटल करण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमच्या भावाचं देखील, माझ्या स्वतःच्या भावाचं देखील कोरोनामध्ये त्या ठिकाणी निधन झालं आणि त्यांना देखील ऑक्सिजन मिळाले नाही. म्हणजे आम्ही फार प्रयत्न केले ऑक्सिजन मिळायचे, फार शेवटच्या क्षणाला आम्हाला ते ऑक्सिजन आणि ते सगळं मिळवता आलं. आम्ही एवढी तयारी करून देखील त्यांचं प्राण आम्ही वाचवू शकलो नाही. त्याच्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की बाबा आता आपण तेही करणं आता आपण गरजेचं आहे. कारण घरातलाच एक लॉस झालाय म्हणल्यावर आमच्यासारखा अनेक लोकांचे लॉस त्याच्यामध्ये झालेले आहेतच. त्याच्यामुळे आमचं असं टार्गेट आहे की जून महिन्यापर्यंत 100 बेड व्हावं आणि तिथून पुढच्या 1 ते 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये उर्वरित सगळं कम्प्लीट व्हावं. आणि त्याची स्टार्टिंग जी आहे ती पहिल्या दिवसापासूनच एका चांगल्या ब्रँड सोबत करणार. कारण तो काय आपला पेशा नाही, आपण तिथं आमच्यातलं काही कोणी डॉक्टर नाही, त्याच्यामुळे आम्ही ते काही चालवू शकत नाही अत्यंत प्रोफेशनल रित्या. त्याच्यामुळं एका चांगल्या ब्रँड सोबतच आपण त्याचा टायप करतो. त्याचं मी नाव आताच घेतो. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार सर गोडगरीब बसण्याच्या खाटा असतात त्या असतील का? 100%. मी जसं सांगितलं की धर्मादाय आयुक्तांच्या याच्यानुसार 20% खाटा आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्याव्या लागतात. आणि 20 नाही, आम्ही त्याच्यामध्ये 2 बिल्डिंगच करतोय अशा. एक आहे ते आपल्या गोरगरीब सगळ्या लोकांसाठी असलं पाहिजे, आमच्या पालकांसाठी. कारण आमच्याच पालकांची संख्या तिकडे 50-60 हजार पालक आहेत. त्याच्यामुळे ते सगळे लोक आमच्याकडे जाणार, दुसरीकडे कुठं जाणार नाही. परंतु एक वर्ग असा आहे की ज्यांना सुखसुविधा आणि एक म्हणजे काय म्हणतो आपण क्लास ज्याला म्हणतो, ते दोन्ही गोष्टी ठेवणार. आणि आम्ही जो बिल्डिंगचा प्लॅन केलाय तो प्लॅन असा की तिथे आम्ही हेलिपॅडची पण व्यवस्था केली. म्हणजे उद्याच्या इथून मुंबईला जायचं म्हणलं आपण इमिडिएट बेसिसवरती एअरलिफ्ट आपण त्या लोकांना करू शकतो. इतकं अत्याधुनिक हॉस्पिटल आपण ते करणार आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही आदर्श DY पाटील हॉस्पिटलचा ठेवलाय पिंपरीचं. अत्यंत उच्च दर्जाचं ते हॉस्पिटल त्या ठिकाणी चालतं. मी त्याचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे फार डिटेलमध्ये मी जाऊन त्यांचा अभ्यास त्या हॉस्पिटलचा आणि त्याच्या प्रोसेसचा करतोय. आणि त्याच्यामुळं तुम्हाला उच्च दर्जाचं असं हॉस्पिटल आपल्या भागामध्ये, तसं आमचा म्हणजे तिकडचा जो भाग आहे इकडे असे हॉस्पिटल नाही. एक आमचं लता मंगेशकरांचं हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर पतंगराव कदम साहेबांचं एक हॉस्पिटल आहे, नवले सरांचं एक हॉस्पिटल आहे. असे 2-3च हॉस्पिटल आहेत. त्याच्यामुळे हे जे करणार ते अत्यंत उच्च दर्जाचं आणि टॉप क्वालिटीचं चांगल्या सुविधा देणार. आणि कुठेही जायची गरज नाही, म्हणजे हलवा हलवी हा प्रकार नाही, जे असेल ते ऐकाच. हे कोर्सेस संस्थेच्या वतीनं मागील 10 वर्षापासून ऑलरेडी चालू आहेत. ANM GNM चे कोर्सेस आपल्या संस्थेच्या वतीने चालू. मला सांगताना आनंद वाटतो की SC आणि ST कॅटेगरीच्या
जवळजवळ 500 पेक्षा जास्त मुलांना नोकरी लागलेली आहे आणि रुबी हॉलमध्ये सगळ्यात जास्त नर्सेस ज्या आहेत त्या आपल्या कॉलेजेसच्या आहेत. आणि रुबी हॉलचं जे इकडचं हिंजवडीचं जी नवीन ब्रांच झालेली आहे तिकडं 99% स्टाफ आपल्या कॉलेजचा आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट की एवढ्या नामवंत हॉस्पिटलमध्ये आपले विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतात आणि हे सगळेचे सगळे अत्यंत मागास अशा भागातून नंदुरबार त्याच्यानंतर आपला भीमाशंकरचा जो भाग आहे या भागातून ते सगळे मुली त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हा कोर्स मागील 10-12 वर्षापासून संस्थेच्या अंडर चालू. सर आपल्या संस्थेमध्ये अजून स्कीम आहे का म्हणजे आर्मी पोलीस किंवा गोरगरीब याच्यासाठी 5% सवलत आहे का? मला माफ करा मी तो विसरलो मुद्दा इकडे आपला ह्याच्यात लिहायचा राहिलेला आहे. याही वर्षी संस्थेच्या वतीनं पोलीस, पत्रकार, आर्मी, फायर ब्रिगेड या चारही क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांच्या पाल्यांना किंवा त्यांना वैयक्तिक किंवा त्यांच्या मिसेस म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये जे लोक येतात त्या सगळ्या लोकांसाठी शासनाने जी मंजूर करून दिलेली फीज आहे या फीजच्या 50% कन्सेशन हे संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग असेल, इंजिनिअरिंगला शासनाने आम्हाला 1 लाख रुपये सांगितलेली फीज असेल तर आम्ही तिथं 50,000 फीज त्या ठिकाणी घेणार आहे. आणि या वर्षी आम्हाला अजून एक फार मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांचे सजेशन देतात की अँब्युलन्सचे जे ड्रायव्हर्स आहेत, अँब्युलन्स चालक जे आहेत त्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत यांनाही त्याच्यामध्ये ऍड ऑन करून घ्यावं. तर याही कार्यक्रमामध्ये ह्या वर्षीच्याच आम्ही त्याचं डिक्लेरेशन 28 तारखेला करणार आहे. म्हणजे आता इथून पुढे ही जी 50% ची जी सुविधा आहे ही सुविधा पोलीस, पत्रकार, आर्मी, फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स ड्रायव्हर या सगळ्यांसाठी आम्ही त्याच्यामध्ये देतोय. आणि पत्रकारांमध्ये जे आपले जे हा जो संघ आहे आपला याच्यामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे या लोकांसाठी जी सुविधा आहे. म्हणजे अनेक लोक आता सध्या आमच्याकडे येतात, कोण नागपूरचं आहे, कोण सोलापूरचं आहे किंवा कोण मराठवाड्यातले. आम्ही मूळ मराठवाड्यातले असल्यामुळं बरेच लोक त्याच्यामध्ये ते येतात. परंतु जी आम्ही परवानगी जी धर्मदाय आयुक्तांची जी घेतलेली की ज्यांना आम्ही कन्सेशन देणार आहे, जो ठराव आम्ही पास केलेला तो ठराव जो आहे तो आपला हितल्या याचा आहे. त्याच्यामुळं हित ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी ही सुविधा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. आणि अँब्युलन्सच्या रिलेटेड माझा आणि कोणाचा काय तसा कधी संपर्क आला नाही. त्याच्यामुळे एक संघटना आहे ज्यांच्या जवळजवळ 1-2,000 अँब्युलन्सेस पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर चालतात. तर त्या संघटनेसोबत आम्ही टाईप करतोय. आता ते टाईप करत असताना त्या संघटनेला जी लोक त्या ठिकाणी ऍफिलिएटेड आहेत त्यांच्यासाठी ती सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली. बाकी राहतो प्रश्न पोलिसांचा, आर्मीचा आणि फायर ब्रिगेडचा. तर त्यांचं आयडेंटिटी कार्ड असतं, ते आयडेंटिटी कार्ड त्यांनी जे आपल्याला द्यायचं त्याच्यावरती नंबर्स वगैरे असतात तेच आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतो आणि ती सुविधा इमिडिएट बेसिसवरती लागू होते. त्याच्यामुळे KG to PG जेवढं काही एज्युकेशन संस्थेच्याकडे आहे त्याच्यामध्ये ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. मेडिकल कोर्स जे आहेत तुमच्याकडे हा. ते affiliated to university आहे. नाही, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कोणताही मेडिकल कोर्स त्या ठिकाणी दिला जात नाही. आपल्याकडे जे ANM जे कोर्सेस आहेत त्याचा तो एक NSBNP नावाचा बोर्ड आहे मुंबईचा, महाराष्ट्र शासनाचा, त्याला ते सगळे ऍफिलिएटेड आहेत. त्याच्यानंतर पॅरामेडिकलचा जो कोर्स आहे तो पुणे आपलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जे आहे त्याला ते ऍफिलिएटेड आहेत. आणि एकदा हॉस्पिटल झालं, कारण आता हॉस्पिटल असल्याशिवाय पुढचे कोणतेही कोर्सेस हे घेता येत नाही. एक तर पॅरेंट हॉस्पिटल पाहिजे. आता ऍफिलिएटेड हॉस्पिटल आधी चालत होते, म्हणजे मी उद्या टायप केला संचिती सोबत की मला कॉलेज मिळणार असं आधी चालत होतं, ते आता बंद झालं. एक तर तुम्ही त्या तरी बॉडीत पाहिजेत किंवा तिथली लोक ह्या तरी बॉडीत पाहिजेत असा एक त्याच्यामध्ये नियम आलेला आहे. त्याच्यामुळं ज्या वेळेसला हॉस्पिटल 100 बेड होईल झाले इमिडिएट बेसिस वरती 5-6 कोर्सेस म्हणजे फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, MSc नर्सिंग हे सगळे मिळणार. आणि 200 बेडच्या पुढे आपण गेलं MBBS आणि ते बाकीचे जे कोर्सेस आहेत ते आपल्याला मिळतात.